आपला दोस्त आहे, तबला यार आहे, तुझ्यासाठी काय पण यार आहेस यार. यार की है यारी निभानी काय सर हा एक मिनिट आईला कुठं आलूया आपलंच घर आहे नव्हता. जरा जास्त झालं बहुतेक. एक सांगू का, आपण जागा असल्यावरच पितोय, झोपणे आपण अजिबात पेत नाही. बरोबर आहे बरोबर आहे. रोजच्या सारखं आज पण बायको लय बोंबालणार. बायको बघायची आज घर गुमान झोपले ना बरे. आईला आपलंच घर आहे नव्हता. असू द्या सर, आपलंच घर आहे. तसं नव्हे, घर चुकलं की सगळं चुकायचे, नाही तर तुला दुसरी जाऊन बायकोचा मार खायला लागेल. कोण आहे रे तिथं? हे तर आमच्याच घरात दुःखाने जावं नाही. आरतोड फुटलं का? कोण आहे रे तिथं? सख्या कर जम्या, तुझी आता बायको आल्या, तुझ्या बरोबर मला सुद्धा मारून जातो. थांबा जम्या. मांजर आहे मांजर. मांजर आहे का नाही झोपा आहे? मी आहे मी तुझा कारभारी. आला सगळं गटाराचं. किती वेळा सांगितलं दारू वाईट असते ते? मी वाईट पित नाही, ब्लॅक पितो, ब्लॅक ब्लॅक लेबल. दारू पिऊन मरशीला. मला कुठे गडबड आहे? अटॅकून पाटण भरण्यापेक्षा दारूची नाव भरतो की. तसं नव्ह, पेपरला रोज बातम्या येतात. दारूने एवढी वेली तेवढी वेली म्हणून सांगते बंद करा. काय सांगतेस? उद्यापासून बंद. काय बंद? पेपर बंद. अहो, शास्त्रज्ञांनी केले दारू वाईट. ते कसं? त्यांनी 2 ग्लास घेतलं, एकात दारू घातली, दुसऱ्यात पाणी घातलं. या शास्त्रज्ञांनी कायच कळत नाही. एकच ग्लास घ्यायचा, पहिला त्यात दारू घालायची, मग पाणी घालायचे, मग पिऊन टाकायची, मग डोक्यात घ्यायचे. तर 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 कोण घेतला की दोन अहो तसं नव्ह, त्यांनी प्रयोग केला प्रयोग. त्यांनी 2 किडे घेतले. या शास्त्रज्ञांच्या जगात लई किडा आहे की. बसा अगं तुझं म्हणलीस की त्यांनी 2 किडे घेतल्यात. किडे गप्पाय का काय सांगते ते? त्यांनी एक किडा दारूच्या ग्लासात टाकला, दुसरा किडा पाण्याच्या ग्लासात टाकला. थोड्या वेळानं बघतात तर काय, दारूच्या ग्लासातला किडा मेला आणि पाण्याच्या ग्लासातला किडा जेवत होता. आता तरी समजलं का? हो हो हो. काय हो? दारू पिल्यावर पोटातला किडा मरत्यात, पाण्याऐवजी दारू प्यायची. मला बाय दारुड्या भेटला आहे नवरा, मला दारुड्या भेटला आहे नवरा, माझं नशीब फुटलंय ग. थोडी अंगात नाही माझ्या. गप बसा. अगं अगं तुझं म्हणलीस की त्यांनी 2 किडे घेतलेत. किडे अहो गाढवाला पण कळतं दारू प्यायची का न प्यायची. गाढवासमोर बादलीवर दारू जरी ठेवली तर ते तोंड सुद्धा लावत नाही. आता तरी समजलं का? हो हो हो. काय हो? दारू न पिणारी सगळी माणसं गाढव असतात. अगं बया, काय करावं या माणसाला? अगं तुझं म्हणलीस की दारू न पिणाऱ्या गाढवासमोर बादलीवर दारू ठेवतात आणि आम्ही दारू पिणाऱ्यांना एक दारूची बाटली घेत नाही. हे आमचा खोर अन्याय अन्याय. आता बसा रस्त्यावर आंदोलन करत, तेवढंच राहिले. गरज लागली तर आंदोलन पण करू. हमारी मांगे पुरी करो, हमारी मांगे पुरी करो. लोकांना दारूचे फायदे काय उडत येणार. याने कुठली? फायदा नंबर 1, दारुडा माणूस कधीच म्हातारा होत नाही. का बरं? तो तरण्याचपणी मरत तुझ्या म्हातारा होतच नाही. अहो तुम्ही त्याचा चौथा नियम शोधला का? फायदा नंबर 2, दारुड्या माणसाच्या घरात कधीच चोरी होत नाही. का बरं? त्या घरातली दारूच्या पैशापायी घरातली एक एक वस्तू
विकून टाकतो मग घरात काय राहतच नाही मग चोर काय नेणार दारूचे काम बाटली काय आहे तुमचे तत्वज्ञान मी धन्य झाले. फायदा नंबर 3 दारुड्या माणसाला कुत्रा कधीच चावत नाही. का बरं? तो वाकडा तिकडा चालतो म्हणून कुत्र्याचा नियमात बसत नाही. हे उलट दारुड्याला बघून कुत्रच पळून जाते. बात करा तुमचं. तुम्ही असं नाही सुधारणार. तुम्हाला गावात हिमालयातले तपस्वी साधू बाबा आले आहे. तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जायचे. चला चला. अगं नको